लोखंडे साहेब बोल ना. ऐका ना एक काम आहे. हा ऐकव ना. ऐका ना म्हणजे ऐकव ना. 12 वर्ष झाला तेच ऐकतोच आतापर्यंत. झक मारली आणि तुझ्यासाठी लग्न केले मी. आणि काय माझं ते चांगलं झालंय काय? लव्ह मॅरेज केलं असतं तर तिने माझं ऐकलं तरी असतं. गप्प बसा. तुम्ही जर लव्ह मॅरेज केलं असतं ना काय तर ती दुपारात पळून गेली असती. सीधा आतापर्यंत 12 वर्ष निदान तुमच्या संग भांडून खेळून तुम्हाला भांडून तुमच्या संग सगळं करून संसार तर केलाय. ती असती ना तर असं जर तुम्ही वागला असतात ना असं जर तुम्ही भांडला असतात ना ती गेली असती पळून. करायला लागली असती दुसरी उडकीत बसावं लागलं असतं. मी आहे म्हणून तरी बरं मी आहे म्हणूनच राहिले. आणि काय तर म्हण लव्ह मॅरेज आजपर्यंत कुणाचं लव्ह मॅरेज सक्सेस झालेलं बघितलंय का? मी म्हणून राहिलो तुझ्यापाशी. हा अरे खरं खोटं आहे? पप्पा हा मला ते सीताच्या आंटीने बर्थडेला बोलवले जाऊ. कोणी? ते सीताच्या आंटीने बर्थडेला बोलवले जाऊ. जा जा. 10-5 रुपये आहे? काय? 10-5 रुपये आहेत का? कशाला? सांगा तुम्ही आहेत का? 10-5 रुपयाची गरज काय सांग ना मला. तुम्ही सांगा पहिले आहेत का? ए बाई जातो काम आहे आमचं. जा. कशी हसून खेळून जिंदगी जगती यारू तशी जिंदगी जगत होतो मी. आणि मी काय केलंय मग? लग्न केलंय म्हणून तू माझ्यासोबत. मी नव्हते आले. तुम्हीच माझ्या बाबाच्या उमऱ्याला ना चक्र घालू साल नाही ठेवली. तुम्हाला पोरगी भेटत नव्हती मला पोरं भेटत नव्हते असं नाही. माझं वय सुद्धा नव्हतं तरी लग्न करून आणलं तुम्ही. आणि एवढीच्या लहान वयात मला घातले कचाट्यात मरणाचं काम चालू आहे माझ्या हातातून. इरबळ ड्युटी करायची. संध्याकाळी आलं की ब्लाऊज शिवायचे. पुन्हा मग अजून साहेबाचा तोरा आल्यावर असा स्वयंपाक केला तसा स्वयंपाक केला. आणि काय तर म्हण लव्ह मॅरेज केलं असतं. लव्ह मॅरेज जर केलं असतं ना तर धुणं भांडे धुवा लागले तिच्या हाताखाली धुणं भांडे. काय आलं का? नाही तुम्हाला गुढ नाही विचारते मी खोटं बोलले का सांगा बरं. जाऊ दे. काय ऐकवणार होतीस का मला ते ऐकव. मुद्द्यावर ये. आता काय ऐकू तुम्हाला? 100 तूर केलं तुम्ही मला एक शब्द ऐकायला. ऐकव काय हे ऐकवायचं. ऐकायचं होतं. मी एक साडी बघितली ती साडी मला आवडली. साडी घ्यायची त्यासाठी पैसे पाहिजे होते मला. हे ऐकवायचं होतं. पैसे समजलं का? देतो ना तुला पैसे. मग एवढं 100 उरकायची काय गरज आहे? नको आता मला पैसे ठेवा तुमच्यापाशीच पैसे. आणि हे कपाटामधल्या साड्या काय करायच्यात? काय करायच्यात म्हणजे? घ्यायची मला नवीन ट्रेंडिंग साडी आली नवीन इंस्टाची. हा इंस्टाची साडी आली. काय ऐकूय ना काय म्हणली यार तुला ऐकू आली का? इंस्टाची साडी आली. इंस्टाग्राम केव्हा बंद पडेल त्याची वाट बघतोय मी. ते इंस्टाग्रामनी आणि त्या ट्रेडिंग साडीनी वाट लागली माझी सगळी. खिस्साचा मोकळा झाला जरा पण डोक्याला इतका ताप झाला केव्हा ते त्याचं बंद पडेल ते पडू रे बाबा. तुम्ही आता जास्त बडबड करू नका. तुम्हाला भाकर पण नाही देणार मी संध्याकाळी. 2-2 हात आहेत मला. करून खा मग आता.